फुल्यांची जयंती असो, सगळे कार्यक्रम बसणं बाई चालली काय बसतो जेमतेम चालू झाला आपलं. आणि तुमच्यासाठी तर आजचा हा कार्यक्रम आहे. तुम्ही मुली आजच्या कार्यक्रमामध्ये आज दिसल्या, फार आनंद वाटल्या. हिचं का बजेट नाही बसलं का अजूनही? का तुला माझ्यावर भरोसा नाही काय? बेटा तुला सावित्रीबाई फुलेचा विचार कळावा म्हणून तर आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला राजमाता जिजाऊ आई होळकर रमाई भीमाईचा विचार कळावा, त्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे ना. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज सिंधुताई सपकाळ यांचा सुद्धा स्मृती दिन आहे. आणि सावित्रीबाई फुलेचा जयंती उत्सवही आपण आपल्या गावात साजरे करून राहिलो. कारण ती दातच सावित्रीबाई फुलेनं दिली. हे तर आता शासनानं काढलं लाडकी बहीण योजना. 1500 रुपये महिना. पान बायाचे चेहरे कसे प्रसन्न दिसून राहिल्या. कहून तर आता 1500 ची 2100 होणार आहे. बाया मस्त खुश आहे. खरी गंमत कोणाची आहे? ह्या बायाच्या गोष्टी आहे का गावात ज्या बायाचे आधार कार्ड लिंक नाही, ज्या बायाचे केवायसी झाले नाही, त्या बायाच्या गोष्टी आहे का? हो म्हणते मीनच नेलं होतं म्हणते, तिले फॉर्म भराले लाडक्या बहिणीचा, तिले तर मालूमही नव्हतं म्हणते. पण लेखाचे म्हणते तिचे पैसे आले म्हणते, बोवारीचे माया सटकले म्हणते. लाडकी बहीण योजना. पण तुम्हा महिलांना सन्मानाचं जे जीवन प्राप्त करून दिलं, आज तुम्ही सन्मानानं जगत आहात. ही जर ताकद कोणाची जर असेल मावशी, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेची ताकद आहे. लक्षात घ्या. हे सावित्रीबाई फुले आल्या नसत्या तर तुम्ही महिला जिथं बसू शकल्या नसत्या. फक्त चूल आणि मूल याच्यावर तर दुसरं बायाच्या मागं कोणतं काम नाही. पण ती ताकद दिली सावित्रीबाई फुलेनं कि सावित्रीबाई तुमने क्रांति भी गुल बजाया, संदेश ज्योतिबा का संदेश ज्योतिबा का घर घर में पहुंचाया. सावित्रीबाई तुमने क्रांति भी गुल बजाया, सावित्रीबाई तुमने क्रांति भी गुल बजाया. न थी पढ़ने की इजाजत, ऐसा था वो जमाना. हो ऐसा था वो जमाना. न थी पढ़ने की इजाजत, ऐसा था वो जमाना. खुद ही पढ़ाई करके, खुद ही पढ़ाई करके महिलाओं को पढ़ाया. संदेश ज्योतिबा का घर घर में पहुंचाया. सावित्रीबाई तुमने क्रांति गुल बजाया. सावित्रीबाई तुमने क्रांति गुल बजाया. कहीं रूढ़ियों के कारण कभी थी तभी की स्त्रियां. हो कई रूढ़ियों के कारण कभी थी तभी की स्त्रियां. लाचार जीना छोड़ कर, लाचार जीना छोड़ कर सन्मान और बढ़ाया. संदेश ज्योतिबा का घर घर में पहुंचाया. सावित्रीबाई तुमने क्रांति भी गुल बजाया. सावित्रीबाई तुमने क्रांति भी गुल बजाया. ताकद दिली सावित्रीबाई फुलेनं. आज सन्मानाचं जीवन महिलांना प्राप्त झालं. सर्व क्षेत्रात महिला पुढे आल्या. आता देशाच्या राष्ट्रपती सुद्धा महिला आहे. सर्व क्षेत्रात महिला आहे. राष्ट्रपती महिला,
गावागावात सरपंच महिला, सभापती महिला, तलाठी महिला, ग्रामसेवक महिला, शिक्षिका महिला, माणसं बाईले का कमी समजता तुम्ही? महिला मंडळीत फार ताकद आहे. महिला शब्दातच महिलांचा अर्थ आहे. म म्हणजे महत्वाची, म म्हणजे महत्वाची, ही म्हणजे हिंमतबाज, आणि ला म्हणजे जिला कोणत्या क्षेत्रात देण्याची लाज वाटत नाही, भीती वाटत नाही. केवळ महिला एवढी ताकद तुम्हा बसणाऱ्या माय माऊल्या. तुम्ही महिला मंडळी जागृत झाल्या पाहिजे. कोणत्याच पोरानं महिलांना कमी समजायचं. आता महिला सक्षम आहे. नाही तुम्ही कपडे घ्यायला जात असेल ना तुमसरला, जाता का? दिवाळीचे कपडे घ्यायला गेले असेल ना, तर कपड्याच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकची बाई काढून राहायची. बाऊली काय का नाही? तर त्या प्लॅस्टिकच्या बाईकडे पाहूनच ते हे माणूस 5 मिनिट देतो थांबते. प्लॅस्टिकच्या बाईत एवढी ताकद आहे तर जिच्या बाईत का कमी ताकद आहे म्हणता का तू? तुकडोजी महाराजांनं भजन लिहिलं की का म्हणता अबला तिला ती शक्तिशाली नाही का, हे शबले का की तुमरा कार कोणी पाएगा, ती शक्तिशाली नाही का, ती शक्तिशाली नाही का. सावित्रीबाई फुले मोठ्या झाल्या, शिक्षिका झाल्या, एवढंच नव्हे तर मुख्याध्यापिका सुद्धा झाल्या पहिल्या. कारण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे महात्मा ज्योतिराव फुले उभे होते. असं सांगणार नाही मी चालली काय येते. तुमच्या लहान लहान लेकरांसाठीच आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला बोर न होऊ देत नाही. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी कार्यक्रमात. आज लहान लहान लेकरं मोठ्या संख्येत आहे, पण तरुण पोरं आता जवळ जवळ येऊन राहिले. यायले असं वाटत असं हे उमेदवार आपल्याच पार्टीचं दिसते. नाही तरुण पोरं मावशी कीर्तनात येत नाही, तरुण पोरं भजनात दिसत नाही. तसं तुमचं गाव सुंदर गाव आहे का? तरुण पोरांनी आजच्या या कार्यक्रमासाठी फार मदत केली. जवळपास 50 ते 60 तरुण पोरं आहे. माळी समाज संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी पोरं कार्यक्रम आयोजित करतात. अशा तरुणांची गरज आहे आज गावागावात. नाही तर काही काही गावात तरुण आहे, काही काही गावात तरुण आहे पण पुरे जिरून आहे. नावच आहे तरुण पण रात्री आणा लागते आले धरून तर राहते पॅक मारून. पिऊ पिऊ याच्या आकड्या गेल्या सोडून नाव ठेवलं तरुण. असे जिरून असणारे तरुण कोण्या कामाचे? तुकडोजी महाराजांना तरुणाला आवाज दिला. तेरी पीड़िता है सारी जवानी, यूं तेरी पीड़िता है सारी जवानी, क्योंकि तूने इसकी कदर नहीं जानी, क्योंकि तूने इसकी कदर नहीं जानी. तुमने प्यारे कहानी कहानी यूं तरुणाच्या डोक्यात तुकडोजी महाराज, गाडगे बाबा तुकाराम महाराज, मौली ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत कबीर, संत रहिदास या तमाम साधू संत महापुरुषाचा विचार जावा. त्याच्याकरताच हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. तसं तुमच्या गावाला जास्त प्रबोधनाची गरज नाही. तुमचं गाव तयार गाव आहे, सुंदर गाव आहे. कारण आपल्या या डोंगरला वासियांचं जे नातं आहे ते या महापुरुषांच्या विचाराशी जुळलेलं आहे. म्हणून 45 वर्षापासून हा जयंती उत्सव आपल्या गावामध्ये साजरा होते. कारण तुम्ही सर्व चांगल्या सहवासात आलेली माणसं आहात. तुमचं गाव चांगल्या विचाराकडे वळलेलं गाव आहे. कारण सहवासच तर महत्वाचा असते माणसाच्या जीवनात. संगत महत्वाची असते. संगत जशी संगत भेटते तसा माणूस बनते.
जसं शेंगदाणे चिरंजी सोबत जर खाल्ले तर त्याचा प्रसाद होते, बरोबर आहे? शेंगदाणे चिरंजी सोबत जर खाल्ले तर त्याचा प्रसाद होते. ते शेंगदाणे जर दारू सोबत जर खाल्ले तर त्याचा चकना होते. शेंगदाणे तेच आहे, शेंगदाणे तेच आहे. संगत बदलली. अशी आपली मैत्री चांगल्या विचाराशी करण्याकरता हा कार्यक्रम आहे प्रबोधनाचा. की एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गरजासारखा, दुकान वाईला उपरा सारखा, दुकान वाईला उपरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गरजासारखा, मित्र वनव्यामध्ये गरजासारखा. म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आलेल्या समस्त गावकरी मंडळीचं मी खरंच मनापासून धन्यवाद देतो. तसं आज हे लहान लहान लेकरही कार्यक्रमात आले. तुमचं हक्की मिनिटं शांत बसले. हे समोरचं बापा हे एकटंच 4-5 जणाले पोदाडून राहिलं. हे एवढं गडबड काऊन करते रे? शिजर न झालं काय? शांततेचं सहकार्य द्या. एक वेळा आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराजाची, भारत माता की. वा, तुम्ही लहान लहान लेकरं कार्यक्रमात आले, आनंद वाटला. शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे तर नीतिशील राजे झाले. ज्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराजाचे हजारो मावळे कीर्तन ऐकायला जायचे. तर कसे होते शिवाजी महाराजाचे मावळे? तर पहिलेचे मावळे सकाळी उठे. पहिलेचे मावळे सकाळी उठे, रणांगणात जाऊन सुटे, घाल तलवार तुटे पण माग नाही हटे. ते होते माझ्या राजाचे मावळे. सकाळी उठे, रणांगणात जाऊन सुटे, घाल तलवार तुटे पण माग नाही हटे. आणि आताचे मावळे बापा आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे, मग देशी भट्टीवर जाऊन सुटे. याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे. मावळ्याची परिस्थिती आहे. याचे पुढे सांगतो आमच्या नागपुरातले मावळे सैराट झाले. सैराट. आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे, मग पोरीच्या माग जाऊन सुटे. याचं थोबाड फुटे पण याले पोरकी नाही पटे. मावळे राहिलेच कुठे? जिकडं तिकडं बेवडे जन्माला येऊन राहिले. म्हणून आम्ही जरा शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजे. कारण असा राजा की सुंदर स्वराज्य निर्माण केले. तलवारीच्या धारेवर नैतिकसाठीवर झेलले आपल्या निजच्या छातीवर, आपल्या निजच्या छातीवर. लहानपणाने जन्मावलं भरत राजावर, लहानपणाने जन्मावलं भरत राजावर. माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात पहिली जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले. हे टाळी वाजून यायच्या नावात. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात पहिले समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिराव फुले. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वात पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिराव फुले. हा इतिहास तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्यांना स्वतःचा इतिहास माहिती नाही ती कधी इतिहास घडवू शकत नाही. आम्ही आमचा इतिहास समजून घ्यावा आणि वर्तमान चांगलं करावं. वर्तमान जीवन आपलं चांगलं व्हावं. त्याकरता या महामानवांची, महापुरुष